क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती प्रतिवर्षाप्रमाणे नायगाव या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे। त्या काळामध्ये महिलांना शिक्षणाच्या सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबरोबर त्यांनी ही मोहीम हातामध्ये घेतली आणि खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षणाचा पाया त्यांनी या देशामध्ये रचला। आज 3 जानेवारीला राज्याच्या कानाकोपऱ्यामधले अनेक मंडळी इथे येतात आणि त्यांना अभिवादन करतात। स्त्री शिक्षणाला महत्व दिली गोष्ट खरी आहे, पण त्याही पलीकडे सामाजिक जीवनामध्ये विधवांचं पुनर्वसन आणि अन्यायानं ज्यांच्यावरती बलात्कार झालाय अशा स्त्रियांच्या गरोदरपणात सुद्धा त्यांना सांभाळून बाल भ्रूण हत्यागृह काढून त्याचा सांभाळ करून ज्या फुलेवाड्यामध्ये पुण्याला त्यांनी सामाजिक क्रांती चळवळ उभी केली जी जगासमोर अजूनही फारशी प्रमाणात आली नाही। शिक्षणाच्या क्रांतिज्योती आणि त्यामुळं पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई पुणे विद्यापीठ असं नामांकित झालं। पण सामाजिक चळवळीमध्ये ज्या काळामध्ये विधवेला मूल झाल्यानं तिला घरात घेणं शक्य नव्हतं। कबीर एकच उदाहरण आहे की जो एका आईच्या पोटी जन्माला आला, रस्त्याच्या कडेला पडला होता, पण एका मुस्लिम स्त्रीनं त्याला पोटराज धरलं। ते धर्मानं कोण होते कोणालाच माहित नाही, पण आणि मग ते विणकरी समाजात जन्माला आले। तसं नायगावात जन्मलेली ही आमची कन्या, कडगुणमध्ये जन्मलेल्या आमच्या महात्मा ज्योतिरावांच्या बद्दल बरोबर जाऊन खानवडी या पुरंदर तालुक्यातल्या गावी पुणे जिल्ह्यात राहिले आणि गंज भवानी पेठेमध्ये फुलेवाडे जाऊन राहिले आणि त्यांनी त्या ठिकाणी सामाजिक शैक्षणिक वंचितांना लाभ अशा सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याचमुळं त्या दोघांचं जोडी म्हणून नाव अमर झालंय। महात्मा ज्योतिबा आले की सावित्री येतेच। पुराणामध्ये सत्यवनाची सावित्री आहे, पण या सावित्रीमुळे ज्योतिबा आहे आणि ज्योतिबांच्यामुळे सावित्री आहे। शिक्षणाची ज्योत सामान्यांच्या दारामध्ये आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून सर्वसामान्यांना शिक्षणाची दारं खुली करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या या फुले स्मारकामध्ये त्यांना अभिवादन करण्यासाठी जयंती दिनी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहे। आजही जे शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक मुली, महिला, स्त्रिया मोठ्या मोठ्या पदांवरती पोहोचलेल्या आहेत, त्याचं मूळ हे त्या काळामध्ये जेव्हा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी सगळ्या समाजाचा विरोध पत्करून मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी कितीही त्रास झाला, कितीही समाजानं त्रास देण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा तो सहन करून त्यांनी जे त्यावेळी काम केलं त्याचा परिणाम, त्याची फलश्रुती आज आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये उच्च पदावरती स्त्रिया, महिला आलेल्या दिसत आहेत। जय क्रांती, जय 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 ज्योती, जय 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 क्रांती, जय 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 ज्योती, जय 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 क्रांती, जय ज्योती, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा हो मोबाईल वाले जरा हात जय ज्योती। जय ज्योती, जय क्रांती, भावना ह्याच आहेत की खरं म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांचंही सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य अतिशय उच्च प्रतीचं आहे। किंबहुना भारतातील या समाज क्रांतीचे जे आहे, सामाजिक क्रांतीचे
ते उद्गाते आहेत. सामाजिक क्रांती खरं तर त्यांच्यापासून सुरू झाली. दलितांना घरात घेणं, जेवायला वाढणं, पाणी देणं, आणि त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले ज्यांचा जन्म या इथे उभं राहिलो या घरामध्ये झाला. त्यांची महात्मा ज्योतिराव फुले यांची पत्नी, त्या शिकल्या, त्यांनी शाळा काढल्या 1848 साली बिडांच्या वाड्यामध्ये. 1849 साली मुस्लिम मुलींसाठी सुद्धा शाळा काढली फातिमा ताई शेख यांच्या बरोबरीनं. सांगण्यासारखं खूप आहे. आणि प्लेगची साथ ज्यावेळेला तिथे आली पुण्यामध्ये, त्यावेळेला ससाण्याच्या त्या वस्तीवर तिकडे कॅम्प होता त्याच्या रुग्णांसाठी. आणि त्या तिथून गावातून त्या लहान मोठ्या लोकांना घेऊन त्या प्लेगच्या कॅम्पमध्ये जाऊन त्यांना शुश्रूषा त्यांच्या करायची. पांडुरंग गायकवाड नावाच्या एका व्यक्तीला त्यांना प्लेग झालेला आहे. 8 किलोमीटर मैल काहीतरी 8 मैल पाठीवर घेऊन त्या कॅम्पमध्ये आल्या दलित वस्ती. त्याच्यामध्ये त्यांना प्लेग झाला आणि कॅम्प मृत्युमुखी पडले. आता ही जी कोविड चालू आहे, करोना चालू आहे, हे तसाच प्रकार तिथे होता. आज आपण जी सेवा करतो त्यांची करोना योद्धा म्हणून प्रशंसा करतो. त्या काळामध्ये सावित्रीबाई फुले, ज्योतिराव वारलेले होते त्यावेळेला, त्यांनी लोकांची रुग्णसेवा केली आणि स्वतःचा जीव म्हणजे धोक्यात घातला नाही, ते गमावला असं म्हटलं पाहिजे. तर फार मोठा त्याग ह्या पतिपत्न्यांचा आहे. म्हणजे जिवंत होता तेव्हासुद्धा आणि शेवटचा मृत्यूसुद्धा त्यांना त्या प्लेगच्या रुग्णांची सेवा करता आलेला आहे. हे अतिशय दुर्मिळ उदाहरणांपैकी ते आहे. आणि यावेळेला तर महाराष्ट्र सरकारनं सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करायचं ठरवलं आहे. करोनामुळे त्याला अनेक अडचणी आहेत. गावामध्ये सुद्धा इथे निवडणुकीचं ग्रामपंचायती निवडणुकीचं वार असल्यामुळे आचारसंहिता आहे. त्याच्यामुळे या सगळ्या कार्यक्रमाला थोड्याशा म्हणजे फार छोटं स्वरूप प्राप्त होत आहे. पण त्याला विलास नाही. आपल्याला हे सगळे नियम काय पाळायला पाहिजे. यापुढे मला हेच म्हणायचं आहे की महिलांचं जास्तीत जास्त शिक्षण कसं होईल, त्यांचं संरक्षण कसं होईल, त्या वेगवेगळ्या व्यवसायात पुढे कशा येतील, त्यांच्यावर असलेले अत्याचार हे कमी कसे होतील, त्यांच्या काही विवाहिता आहेत त्यांच्यावरसुद्धा घरामध्ये जे काही अत्याचार होतात, सहहुंड्यावरून होतात, काही गोष्टी ह्या सगळ्या कमी झाल्या पाहिजे. आणि एकूण सगळं लक्ष जे आहे त्यांनी जे सांगितल्याप्रमाणे अंधश्रद्धेवरून लक्ष लोकांचं उडवून आपण खरं तर जे आहे विज्ञानाची काल धरली पाहिजे. हा त्यांचा पहिल्यापासून महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले दोघांचा संदेश आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले धर्मभेद राज्य मानवानुसार. धर्माचा भेदाभेद, जातीचा भेदाभेद, राज्याचा भेदाभेद माणूस का असता कामा नये आणि सगळ्यांनी एकत्रित वागा असा त्यावेळेला संदेश दिलेला आहे. शिक्षण, दलितोद्धार, महिलांचं शिक्षण, शेतीवर त्यांनी म्हटलं. स्वतः ते मोठे कंत्राटदार होते, त्यांनी काम केलं आणि संपूर्ण सगळं जे आहे समाजासाठी त्यांनी वाहिलं. तर ह्या महिला दिनाच्या निमित्तानं सुद्धा यापुढे आम्ही ठरवलेलं आहे की सर्व शाळांमध्ये कॉलेजांमध्ये त्यांच्या सावित्रीबाईंच्या प्रतिमेचं पूजन होईल, चर्चासत्र होतील, पथनाट्य होतील, अनेक वेगवेगळे कार्यक्रम. एकतरी पुस्तक सावित्रीबाई फुल्यांवर, महात्मा ज्योतिराव फुल्यांवर वाचलं पाहिजे काय असा कार्यक्रम राबवला जातील. असे अनेक कार्यक्रम आता अलीकडे 10-15 दिवसापूर्वीच आहे विषय म्हणजे मंत्रिमंडळाने पास केला. यावेळेला करोनाचं त्याला स्वरूप आहे थोडंसं अडचणीचं, परंतु याच्या पुढे मात्र जे आहे मोठ्या प्रमाणावर हा उत्सव आणि हे कार्यक्रम आणि वर्षभरासाठी हे कार्यक्रम आखले जाते. मला हरकत नाही की भारतरत्न त्यांना दिले, माझा पाठिंबा आहे काय. परंतु मला असं म्हणायचं आहे की महात्मा गांधी त्यांना आपण महात्माच्या ऐवजी भारतरत्न द्या असं म्हणत नाही आपण.
महात्मा आहे ते भारतरत्नाच्या वरती आहेत. तसे महात्मा ज्योतिराव फुले हे भारतरत्नाच्या पुढे आहेत, वरती आहेत, असं माझं म्हणणं आहे. धन्यवाद. जय ज्योती जय क्रांती जय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना त्रिवार अभिवादन या ठिकाणी करते. आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अनंत अडचणींना आव्हानांना तोड देऊन आणि असंख्य संकटांचा सामना करून महिला शिकल्या पाहिजेत, मुली शिकल्या पाहिजेत यासाठी शिक्षणाचा वसा त्यांनी सातत्याने घेतला. आणि त्यामुळे आज आमच्यासारख्या असंख्य महिला मुली आज शिक्षणात आलेल्या आहेत. शिक्षणाच्या प्रवाहामधून मुली आज देशाचं नेतृत्व करत आहेत, जगपातळीवर आपला नावलौकिक गाजवत आहेत. आणि त्यामुळे आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून ह्या वर्षापासून आपण सुरू केलेलं आहे की महिला शिक्षण दिन म्हणून आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि याच्या माध्यमातून आपण विविध कार्यक्रम या ठिकाणी दिलेले आहेत. आणि त्याच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम जसं निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा या व्यतिरिक्त विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर सर्व ऑफिसमध्ये सुद्धा आम्ही हेच सांगितलेलं आहे की महिला समानता, महिलांचा सन्मान करणं ही आपल्या सगळ्यांची काळाची गरज आहे. आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जे विचार आपल्याला दिलेले आहेत त्यावरती पालन करून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आमचा प्रयत्न भविष्यामध्ये हेच राहील, कारण या ठिकाणी येऊन त्यांच्याकडून आम्ही ऊर्जा घेणार आहोत. आज त्यांना नमन करून त्यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेणार आहोत. आणि भविष्यामध्ये आमचं हाच उद्देश राहील की कुठलीही मुलगी ही शाळाबाह्य राहू नये आणि प्रत्येक मुलीला शिक्षणाचा त्यांचा जो अधिकार आहे तो प्राप्त झाला पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारी आणि समान शिक्षण मिळालं पाहिजे. आणि शिक्षणाच्या माध्यमातून जी क्रांती त्यांनी सुरू केलेली आहे ती भविष्यातही अशीच तेवत ठेवण्याचा आमचा या ठिकाणी प्रयत्न राहील, हे मी आपल्या सर्वांना नम्रतेने सांगू इच्छिते. धन्यवाद.